राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता आजपासून आपण बघणार आहे तर ज्या मार्केटमध्ये नवनवीन व्हरायटी आहे तर त्यांचं काय प्रोसेस आहे, लागवड कशी आहे आणि जे काही शेतकऱ्याचे अनुभव आहे तर ते आपण घेणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा आवडल्यास. तर आज आपण आलो आहे सावरगाव. तर आपण ARD 35 ही व्हरायटीची आज डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे. म्हणजे त्यांनी लागवड कशी केली आहे, काडीचं नियोजन कसं आहे, झाडावरती माल कसा काय ठेवायचा. तर चला बघूया. तर स्वागत करू आपल्या व्हिडिओमध्ये. आजचे हा जो प्लॉट आहे त्यांचा आपण पाहू. तर हर्षद कुशारे यांच्याकडे आपण आलो आहे सावरगाव येथे. तर चला त्यांना विचारू की प्लॉटचं त्यांनी नियोजन कसं केलं आहे, त्यांना ज्यांच्याकडून त्यांनी हे मार्गदर्शन घेतलं आहे तर ते कशा पद्धतीने काय. तर हर्षद भाऊ, तर सर्वप्रथम मला हे सांगा, तुम्ही जे ऑडियन्स आहे तर पहिली गोष्ट तुमचं स्वागत आमच्या व्हिडिओमध्ये. तर ही ARD 335 35 तर हे लावल्या म्हणजे आता जे तुम्ही 1 वर्षाचं पीक घेतलंय, पहिल्या वर्षाचं प्लॉट आहे. हो, पहिलं. तर एका वर्षात तुमचा जो अनुभव आहे तो आमच्या ऑडियन्स सोबत शेअर करा. तुम्हाला काय वाटले, नवीन व्हरायटी लावली, नवीन आणि जुन्यामध्ये सर्वप्रथम हा फरक सांगा का नवीन आणि जुनं, म्हणजे जे जुन्या व्हरायटीचे प्लॉट आहे याच्यात काय फरक वाटतं तुम्हाला? जुन्या भागातून आल्यानंतर खूप जमीन आसमानचा फरक दिसतो. कारण आपले जे थॉम्सन होती, सोनाकडे होती, तर थॉम्सनला आता आपलं क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आहे. तर तसं हिला क्रॅकिंगचा प्रॉब्लेम नाही. आपल्याला थॉम्सनला पेपर रॅपिंग करावं लागतं, तशी हिला पेपर रॅपिंगचं काही अडचण नाही, करावं लागत नाही बसं. आणि सोनाकाचं आपलं समजा PGR जास्त जर गेले तर आपलं काय म्हणतात त्याला दोडाच ना पण दोडाच बर्निंगचे क्रॅकिंग हो सोनाकाला येते. त्याच्यानंतर क्रॅकिंग, वातावरण चेंजेस झाला, क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येतो. अशा गोष्टी त्या व्हरायटीत आहेत आणि या व्हरायटीत त्या अजून आढळल्या नाही. आता तुम्हाला म्हणजे ही काडी तुम्ही लागवडीपासून आता हे जे अंतर आहे तुमचं, हे अंतर, हे लागवडीचं अंतर हे कसं आहे हे जरा हे आपलं 10 फूट आहे आणि झाडाच्या अंतरमधलं 5 फूट आहे. 10 बाय 5 आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 10 फुटावरती लागवड केली आहे. गॅपमधला जो अंतर आहे आणि दोन्ही झाडांमध्ये 5 फुटाचा जो अंतर आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे ड्रीप इरिगेशन आहे तर हे इनलाईन पद्धतीने केलं आहे. तर चला आता पुढची इन्फॉर्मेशन आहे ती हर्षद भाऊलाच विचारू आपण. शेट घ्या कॅमेरामॅन सोबत, चेतन तिडके. तर जे म्हणजे याचं नियोजन आहे तर हे तुम्ही कोणत्या कंपनी थ्रू गेले, हे सगळं आपलं सगळं काम सह्याद्री थ्रू चालू आहे. सह्याद्री मोहाडीची कंपनी. त्याच्यानंतर त्यांचे मंगेश भास्कर सर असतात, त्यांचे 8 दिवसाला विजिट राहते प्रत्येक प्लॉटवर. मग त्यांच्यानुसार आपण सगळे मॅनेजमेंट चालू आहे. तुम्ही किती 35चे किती प्लॉट लावले? 35 आपला हा फर्स्ट प्लॉट आहे आणि 36ची आपली ग्राफ्टिंग आहे या वर्षी. तर 1 वर्षात म्हणजे आता याची कटिंग कधीची आहे आणि आतापर्यंतचे किती दिवस कटिंग 21 तारखेची, 21 सप्टेंबरची. त्याच्यानंतर पेस्ट 22 सप्टेंबरची. दुसऱ्या दिवशी पेस्ट केलेली, 2 राऊंड पेस्ट केलेली. फर्स्ट टाइम बारीक काडी चोळली होती आणि सेकंड टाइमला जाड काडी परत डबल पेस्ट केली होती. अच्छा, हो. का डबल पेस्ट केली? कारण जी जाड काडी असते ना तिला थोडी फुटायला अडचण येते. सर बोलले, मंगेश सर बोलले की तुम्हाला डबल पेस्ट करावं लागेल. मग त्या फक्त तुम्ही ज्या जाड काड्या त्यांना डबल केली. हो, बारीक सोडली आणि जाडीला परत डबल केली. आगल्या दिवशी जी केली होती ना तिला जाडीला केली होती, नंतर परत दुसऱ्या दिवशी जाडीला डबल केली. हो, तिला 2दा पेस्ट केली. हो. आता हे तुमचं सिंगल वॉलँडावरती प्लॉट आहे, तर याच्या मागचं तुमचं नियोजन काय, स्ट्रक्चर वगैरे? सिंगल वॉलँडाचं करण्याचं कारण असं की लोड मॅनेजमेंट करायला सोपं जातं. आपल्याला YHला अडचण येते लोड मॅनेजमेंट करायला, बंच मोजायला पण अडचण येते, सगळ्याच गोष्टीला अडचण येते. तसं सिंगल वॉलंड्याला काय अडचण येत नाही. एक माणूस एक काम करू शकतो, एका गलीचं एक माणूस काम करू शकतो दोन्ही साईड. हो. आता हे तुम्ही सरासरी झाडावरती किती बंच ठेवले? हे आपण सरासरी 20 बंच ठेवलेले आता सरासरी ठेवले. त्यांनी 16 ठेवायला लावले होते, 20 ठेवले. काय तुम्हाला अडचण क्लायमेटचं काय वाटलं तुम्हाला, जे आता वातावरणात जेवढी 1 वर्षात बदल क्लायमेट नुसार थंडी किंवा पाऊस वगैरे? क्लायमेट नुसार तर काय अजून काय अडचण आलीच नाही. त्याच्यानंतर शुगरला अडचण ती क्लायमेट नुसार येतेच. प्रत्येक प्लॉटला कोणता पेन असो, डाऊन किंवा वर खाली होतीच शुगरला, त्याचा काही विषय नाही. पण आपला काही अजून इश्यू काय आला नाही शुगरचा, की आली नाही काय असं काहीच नाही आलं. आणि साईजला
साईजला ही आता सध्या आपली 22 mm ला आहे. नाही नाही, तुम्हाला 22 काय पर mm ची. अडचण वाटली का साईजला? नाही साईजला काय अडचण आली. नॅचरल नाही, एकदम naturally. जेवढी साईज दिसती सगळं आपण नो natural आहे PGR वापरलेला आहे, म्हणजे PGRचा विषय नाही. जे ते 2 स्प्रे गेलेले 2.5 PPM ने. त्याच्यानंतर आपण फक्त खालून ड्रिप वाटे काय दिलेले आहे तेवढंच. का? लिक्विड 52 34 13 045 आपण जेवढे फुगायला आहे हा. तेवढ्यासाठी तेवढे दिले, नॉर्मल. त्यांच्या शेड्यूल नुसार दिलेले. हो. तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नारळाची जी साईज आहे, साईज आणि कलर वगैरे कसा दिसतोय. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे. आणि तुमचे जे डाऊट्स असतील मित्रांनो तर ते कमेंटमध्ये विचारा, कारण ज्यावेळेस आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू तर त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे तुमचे काही डाऊट्स आहे ते शेतकऱ्याला ते प्रश्न विचारू आपण. तर चला आता पुढचं बघूया. जे तुम्ही ग्राफ्टिंग केली, ग्राफ्टिंग नंतर तुम्हाला प्लॉटवरती न्यायला काय अडचण? नाही, किंवा- हिला नॅचरली विगर आहे, त्याच्यामुळं काही अडचण आलीच नाही. म्हणजे आम्ही जेव्हा ग्राफ्टिंग केली तेव्हा फॉईल पेपर लावलेला होता. फॉईल पेपर कधी पण योग्य आहे ग्राफ्टिंगसाठी. आणि जे डॉगरेज आहेत तुमच्या खाली, तर हे कोणतं वापरलं? बँगलोर डॉगरेज. कोणतं वापरलं पाहिजे तुमच्या हिशोबाने? बँगलोरच वापरलं पाहिजे. कलर व्हरायटीला तर बँगलोर 100% सक्सेस आहे. बाकीचे डॉगरेपेक्षा कलर व्हरायटीला बँगलोर डॉगरेज एकदम सक्सेसफुल आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे खाल्लेलं आहे, तर यांनी वरतून पाखरांना नेट पण टाकली, पण प्रॉब्लेम असा आहे की खालून उंदीर जाऊन वरती झाडावरती बसून हे खाता तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर याची काळजी घ्यायची तुम्ही. एवढा एक त्रास आहे उंदरांचा. पाखरांचा कमी आणि उंदरांचा जास्त आहे का हो? तर आता हे जे मला यात तुमच्या प्लॉटमध्ये कलर जो काही झाडांचा कलर आहे तो जास्त पुढे आहे, म्हणजे काहीची स्टेज आहे ती जास्त पुढे आहे आणि काही जे माग आहे. तर याच्या मागचं काय कारण आहे? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की वन रोजची काडी आलेली असं, हा हा जी ब्लॅक झाली, हा हा सेट डार्क झालाय, वन रोजची काडी आलेली असं प्लॉट मध्ये, म्हणून डार्क स्टेजला गेली. पण ती हार्वेस्टिंग करणार मार्कला त्यांनी वर झाड टाकलंय, हा. एवढे ब्लॅक झाले असे आपल्या प्लॉट. म्हणजे मार्किंग दिसती, मार्किंग त्यांनी केली का? हो, त्यांनी कंपनीवाल्यांनी केली ही मार्किंग. हा. या मार्किंगचं कारण म्हणजे कसं काय त्यांचं नियोजन? हे मार्किंग केलंय, ए ला टाकलंय, हा. ब्ल्यू केलंय ना, हा. ते बी ला टाकलं. अच्छा, एबी म्हणजे आता काय करणार एबी आता म्हणजे? ए नुसार पहिले हा स्टार्टिंगला माल काढणार. हा हे जे 32 झाडं ब्लॅक झालेले हा हा. तर हे पहिल्यांदा स्टार्टिंगला हे झाडं काढणार, त्याच्यानंतर ते काढणार, बिलचे काढणार, आणि नंतर मग जे कलर आलेले असतात हा. त्यानुसार ज्या स्टेजने पूर्ण कलर आलेला असा ते पूर्ण राऊंड मध्ये, बीचच्या राऊंड मध्ये ते झाडं काढणार. आणि आता हे जे तुमचे काही झाडं खाली बाकी आहे, हो. तर यांचं काय नियोजन? यांच्यासाठी त्यांनी काय सांगितलं? फेब्रुवारी मध्ये ग्राफ्टिंग करायची आपल्याला, पुढल्या महिन्यात हा. त्याची ग्राफ्टिंग करायची. आपण शूट पकडलेले, हा हा. आता हीच नॅचरली काढी आपली वरची काढायची आणि ती शूट भरून घ्यायची, त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो प्लॉट. तर हे बघा, हे अशी काही सुरुवात होती पाणी उतरायला, कलर यायला. तर बघू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तुम्ही कमेंट केली तरच आम्हाला समजतं की तुमच्या मनात कोणते कोणते डाऊट्स आहे. म्हणजे जे आपण रेग्युलर पावडरी मारतो ज्या साध्या प्लॉटला, त्याच्यात तर तुम्हाला याच्यात काय फरक वाटला खर्चाच्या बाबतीत बी? खर्चाच्या बाबतीत आणि- खूप जमीन आसमानचा फरक आहे हम्म. आपल्या साध्या व्हरायटीत आणि या व्हरायटीत. साध्या व्हरायटीला पिजारचा जास्त प्रमाण आहे, थॉम्सनला सोनाकाला झालं पिजार वापरावा लागतो, तसं हिला पिजारचा विषय नाही. आतापर्यंत किती खर्च झाला असेल तुमचा तरी साधारण? हिला कामगत झाली असं म्हणा की कटिंग झाली, हम्म. कटिंग नंतर पेस्ट झाली, हम्म. पेस्ट नंतर आपले डायरेक्ट फेल काढली, हा फेल काढल्यानंतर डायरेक्ट थिनिंगला आली, थिनिंग झाल्यानंतर फक्त हे शूट आपण जे आहे ना हा. एक लेवलनं ओढून बांधलेले, प्रत्येक सोताळीने हम्म. सरळ बांधलेले, स्ट्रेट बांधलेले, एवढा खर्च झालेला आहे आजपर्यंत. याला डिपिंग, हँड डिप काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही का? विशेष नाही. एक पण हँड डिप नाही? एक पण हॅड नाही, काही स्प्रे वगैरे तसे स्प्रे काय आपले रेग्युलर फक्त डावणीचे भुरीचे बस? भुरीचे एवढे स्प्रे आपले युनिट. PGR चे पण नाही काही? PGR चे काय ते, फक्त 57व्या दिवशी आधी त्यांनी एक जे टाकलेला होता, प्लेन जे होता, आणि त्याच्यानंतर 48 तासानंतर परत एक स्प्रे 2.5 PPM टाकलेला होता, बस. त्याच्यावरती काही नव्हतं. धन्यवाद. आमचा कॅमेरामॅन दुसरीकडे व्यस्त आहे. तर चला, तुमचे काय डाऊट आहे का कॅमेरामॅन? नाही, बस झालं की तुमची काही इच्छा असेल तर विचारा त्यांना, काही डाऊट्स असतील तर विचारा. नाही,
भविष्यात आता नवीन व्हरायट्यांकडेच वळलं पाहिजे युवांनी. बस एवढं. तुमचं काय मत आहे? तुमचं लावायचा विचार चालू आहे ना? आमचा चालू आहे विचार. बघू आता, विजिट करू शेतकऱ्यांकडे, विचारू कसं काय करू मग. आणि जे लोक लावणार त्यांच्यासाठी काय सांगायचं? तुम्ही दोघं पण काय इच्छा आहे तुमची? काय केलं लावलं तर पाहिजे? 100%. नाही पण मग काय एक असं जे लावणार त्यांना सजेशन काय द्याल का या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा व्हिजिट केलं पाहिजे? कंटिन्यू. समजा खरडच्या टायमाला पाणी नियोजन आहे जास्तीत जास्त. हम्म. पाणी Proper- नियोजन प्रॉपर काम केलं पाहिजे. हो, प्रॉपर काम केलं पाहिजे. बाकी काही पाण्याचं कसं वाटलं तुम्हाला? पाणी किती पाहिजे? पाणी म्हणजे पाणी आपल्या प्लॉट जास्त पाहिजे किंवा कमी पाण्यात गाळ जमीन जर असेल हा. तर सिंगल नॅट्रल मध्ये होतं. हम्म. आणि जर हलकी जमीन असेल, मुरमाड हम्म. किंवा निसरीत जमीन असेल तर तिला डबल इनलाईन पाहिजेत. कारण अनुभव आलेला आहे म्हणून म्हणतोय. ठीक आहे. अनुभवाचं बोल ढगापेक्षा खोल राहता. येत आहेच. तर चला मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कमेंट करायला विसरू नका आणि जेवढे पण तुमचे बागायतदार मित्र असतील त्यांना शेअर करा. धन्यवाद.